उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची मुंबईतील एकाच लग्न सोहळ्याला हजेरी। दादरमध्ये राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाचं लग्न। राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंचीही लग्न सोहळ्याला उपस्थिती। लग्न सोहळ्यातली दृश्य आपण बघतोय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे समोरासमोर आले। दोघे एकमेकांच्या बाजूला उभे दिसतायत। निमित्त आहे राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नाचं। राज ठाकरे हे आधी पोहोचले, त्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा या लग्न सोहळ्यासाठी पोहोचले। आज दादरमध्ये राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाचं लग्न होतं आणि या लग्न सोहळ्यासाठी राज ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे देखील आले आणि यांच्यात एक मनमोकळा कौटुंबिक संवाद सुद्धा बघायला मिळाला। त्यामुळे अमित ठाकरे यांच्या लग्नानंतर कदाचित ही पहिलीच वेळ असेल जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच ठिकाणी दिसतात एका कौटुंबिक सोहळ्यात। गेली लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक, दोन्ही निवडणुकांमध्ये आरोप प्रत्यारोप बघायला मिळाले होते दोन्ही ठाकरेंमध्ये, पण त्यानंतर कौटुंबिक सोहळ्यात दोघंही एकमेकांसोबत उभे दिसतात। याचबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडेंकडून। दिनेश, बऱ्याच दिवसांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच ठिकाणी दिसतात, कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने का असेना? होय, निवडणुकांमध्ये एकमेकांविरोधात टोकाची टीका हे दोन नेते करतात, पण जेव्हा कौटुंबिक सोहळा असतो तेव्हा हे दोन नेते किंवा दोन भाऊ एकत्र पाहायला मिळतात। ही सध्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे TV9 मराठीच्या दर्शकांसाठी। राज ठाकरे यांचा कौटुंबिक सोहळा दादर येथे पार पडतो आहे। राज ठाकरे यांचा भाचा यश देशपांडे यांच्या लग्नाचा हा सोहळा आहे आणि त्या सोहळ्याला उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक उपस्थिती लावलेली आहे। ही सध्या दृश्य आपण बघू शकतो की अक्षता टाकण्याचा सध्या कार्यक्रम किंवा तो मुहूर्त आहे आणि त्या वेळेवरच उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरेंसह पोहोचलेले आहेत। त्याआधी राज ठाकरे पोहोचले, अभय देशपांडे आणि अन्य कुटुंबातील मंडळी, आपल्याला ठाकरे कुटुंबातील मंडळी, विशेष करून ठाकरे बंधूंचे मामा चंदू मामा हेही आपल्याला व्हिज्युअल्स मध्ये पाहायला मिळत आहेत। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची भेट थोडक्यात हुकली होती गेल्या आठवड्यात। उद्धव ठाकरे यांचा कौटुंबिक सोहळा होता। श्रीधर पाटणकर यांचे सुपुत्र आणि रश्मी यांचा भाचा शौनक यांचा विवाह सोहळा गेल्या रविवारी ताजलँड एंड हॉटेलमध्ये पार पडला होता। तिथे उद्धव ठाकरे सपत्नीक पोहोचले होते, पण राज ठाकरे सपत्नीक पोहोचले होते, पण उद्धव ठाकरे त्या सोहळ्यातून निघाले होते, त्यामुळे ती भेट होता राहिली होती। पण आज या भेटीचा योग जुळून आला आहे। निमित्त आहे राज ठाकरे यांच्या भाच्याचा लग्न सोहळा आणि त्यामध्ये आपल्याला संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र पाहायला मिळतं आहे। राजकारणात कितीही टोकाचे मतभेद असले, मनभेद नसतात।